तुमच्या शिवसेनेसोबत आले, त्यामुळे ते ठाकरे गटाची संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळते. सचिन पारशी सुद्धा आक्रमक आहे. कोण आक्रमक झालं, काय झालं? हे गेले 1 महिन्यापूर्वी झालेले त्यांचं मनोमिलन, त्यांची भूमिका ही निवडणुकीपुरती होती, मराठी माणसापुरती होती. आणि विकासाच्या मुद्द्यावर नेहमी राज ठाकरे हे आक्रमक राहिलेले आहेत. तुम्हाला आठवत असेल त्यांनी ब्ल्यू प्रिंट काढली होती मागे सुद्धा. विकासाच्या मुद्द्यावर अनेक वेळेला ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना असेल, त्यांना जाऊन भेटायचे का नाही भेटायचे? भेटत होते. आणि त्यांच्याशी संबंध वाईट असण्याचं काही कारण नाही. ते समविचारी पक्षाचे नेते आहेत आणि म्हणून त्यांनी पाठिंबा दिला म्हणून उबाटाच्या पोटात काही दुखणं. आणि तुम्ही जेव्हा बुके घेऊन जाता त्या टायमाला काय म्हणायचं तुम्हाला? तुम्ही भेटत नाहीत का? अनेक वेळेला तुम्ही तुमच्या पर्सनल कामासाठी बी भेटतात. हे काय लपून राहिलेलं आहे का? म्हणजे स्वतःची जर वेळ असेल तर सर्व ठीक आहे, आलबेल आहे. इतरांनी काही जर केलं तर तुम्हाला वाईट वाटण्यासारखं काय? म्हणून आम्ही आता उबाटाने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु मनसेने जी भूमिका घेतली त्याचं आम्ही स्वागत करतो. जिथे अस्थिरता आहे त्या ठिकाणी भाजपासोबत जाऊ, परंतु शिंदे शिवसेनेसोबत जाणार नाही असं आम्ही कुठं बोलले त्यांना आमच्याकडे या? निमंत्रण पत्रिका पाठवली? आता त्यांना त्यांची लायकी कळालेली. कुठेतरी आता युती केल्याशिवाय किंवा आपण इतर पक्षांना सपोर्ट केल्याशिवाय आपलं राजकारण चालणार नाही, हे जवळपास त्यांना कळून चुकलेलं आहे. आता यांची वेळ इतरांच्या दारोदारी जायची आलेली. सगळे दार आता यांची फिरून झालेले आहेत. आणि पुन्हा जी आम्ही भूमिका घेतली होती की भाजप सेनेची युती मजबूतीने आपण पुढे जाऊ, त्या भूमिकेला मला वाटतं आता संजय राऊतचा इनडायरेक्टली आता सपोर्ट दिसतोय. म्हणून आता तुम्ही किती जरी काही केलं तरी तुमची आवश्यकता या सर्वांना नाही आहे असं एकंदरीत आहे. सत्तेत असणारे आमदार नारायण कुचे यांची एक निवडणुकीच्या काळातली पैसे वाटप करत असलेली रेकॉर्डिंग व्हायरल झाली आणि त्या संदर्भात त्यांनी मानहानीचा दावा करणार असल्याचं ते म्हणतात. नारायण कुचे असं म्हणतात की मी दिवसात एवढे पैसे वाटणार, पोलीस बंदोबस्त पैसे वाटणार, अशी कथित ऑडिओ व्हायरल झाली. नारायण कुचेंनी काय बोललं हे मी ऐकलेलं नाही, परंतु अशा प्रकारे जर व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असेल तर निश्चित त्याचा तपास यंत्रणा करत असेल, यंत्रणेने दखल घेतली असेल, निवडणूक आयोगाने दखल घेतली असेल आणि जो काही फैसला होईल तो मला वाटतं त्या न्यायालयात होईल. म्हणून ती खरी का खोटी यावर आता भाष्य करणं उचित होणार नाही. संभाजीनगरचा महापौर कोणाचा, शिवसेना की भाजप? नाही, आता भाजपचा होईल ना. आम्ही इतके उतावीळ नाही, आमचं संख्याबळ नाही आमचा महापौर होणार असं काही आम्ही म्हणणार नाही. त्यांचे नगरसेवक जास्त आहेत, महापौर त्यांचा होईल, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.